नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 1995 मधील इयत्ता 10वीचे विद्यार्थी एकविरा मातेच्या दर्शनाला। ही सहल नव्हे, मैत्रीचा सुंदर संगम। सध्या आपण पाहतच आहोत की या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक माणूस हा बिझी झाला असून आपल्या कामात व्यस्त असतो। अशा या धावपळीच्या जीवनात आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटण्याची संधी अनेकांना मिळत नसते। फक्त मोबाईलवरून फोन करणे व व्हॉट्सअपवर मेसेज टाकून हाय बाय करणे यातच समाधान मानावे लागते। शाळा कॉलेजमधील जुने मित्रमैत्रिणी एकत्र भेटावे असे सर्वांनाच वाटत असते। न्यू इंग्लिश स्कूल जोहेच्या 10वी बॅच 1995 मधील मित्रमंडळींनी काही महिन्यापूर्वीच लाड फार्म हाऊस येथे आपले गेट टुगेदर साजरे केले होते आणि आता पुन्हा एकत्र येत कार्ला येथील एकविरा मातेच्या दर्शनासाठी जाण्याचे आयोजन करण्यात आले। या मैत्रीपूर्ण सहलीत एकूण 42 विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते। सर्वजण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पदांवर काम करत असूनही जुन्या आठवणींनी अखंड भरलेले सर्व मित्र पेण येथे एकत्र आले आणि सहलीचा उत्साहपूर्ण प्रवास सुरू झाला। सहलीदरम्यान बसमध्ये प्रचंड आनंदी वातावरण निर्माण झाले होते। कोणी अभंग तर कोणी हिंदी गाणी गात होते। गाण्यांच्या भेंड्या आणि गाण्यांच्या तालावर डुलणारे पाय म्हणजे अगदी जुन्या शालेय दिवसांचा माहोल पुन्हा अनुभवायला मिळाला। कार्ला डोंगर चढून सर्वांनी एकविरा मातेचे दर्शन घेतले। दर्शनानंतर हास्य विनोद, आठवणींची उजळणी आणि स्नेहभोजनाचा मनमुराद आनंद घेतला। नाच गाण्याने सहलीची रंगत अजूनच वाढली। परतीच्या प्रवासातही नाचगाणी सुरूच होती आणि सर्वजण आपापल्या घरी सुखरूप पोहोचले। या सहलीने मैत्रीचा धागा अधिक मजबूत केला। सर्व मित्रांनी अशीच मैत्री आणि भेटीगाठीची परंपरा यापुढेही कायम राहावी अशी मनापासून इच्छा व्यक्त केली। ही सहल नव्हती तर हा मैत्रीचा सुंदर संगम होता। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटील सह तृप्ती भोईर, जोहे, पेण। गणपती बाप्पा एकविरा माते की आलो काय